इथं बँगलोरला नाही, तिथून पुढे जायचं आहे आपल्याला तमिळनाडूमध्ये. मी ॲज अ इंजिनियर ऑपरेशन अँड मेंटेनन्स, त्यामुळं मला कधी कधी असं बाहेर जावं लागतं साऊथ रिजनमध्ये ज़्यादा. तर आता सध्या बस थांबली आहे इथं ढाब्यावरती. मोस्टली बस इथंच थांबतात. हा ढाबा दाखवतो तुम्हाला मी. रॉयल दिल्ली ढाबा म्हणून आहे. नाश्त्यासाठी म्हणजे बँगलोरला जाण्यासाठी ज्या बस राहतात ना ट्रॅव्हलर्स, त्या मोस्टली इथंच थांबतात सगळ्याच. मी बऱ्याच वेळेस इथं थांबलेलो आहे. एक 4थी-5वी वेळ असेल. आणि नाश्त्यासाठी काय आपलं हेच इडली डोसा. इथून पुढं तुम्हाला म्हणजे ह्या लोकेशनपासून पुढं तुम्हाला इडली डोसा हेच मिळणार. तर आत्ता सध्या बसमध्ये आहे. आत्ता उठलोय, नाश्ता झाला आहे. आणि प्रॉब्लेम काय येऊ शकते ते तुम्हाला मी दाखवतो. बसमध्ये चार्जिंग पोर्ट आहे, 1-2 पिनचा आहे. त्याने फक्त फोनचं चार्जर लावू शकतं. आणि हा आमचा मोबाईल जो की आम्हाला सपोर्ट नाही करत आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी, म्हणजे कट वगैरे करण्यासाठी. म्हणजे क्लिपच ओपन नाही होते कॅमेऱ्यामधली त्याच्यामध्ये. तर मग आज सीन असा होता की जो टाईम राहीन आपल्याला बसमध्ये तर त्यामध्ये लॅपटॉप कनेक्ट करून आहे ना, लॅपटॉपवरती कट वगैरे करून आपल्याला एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे. पण आजच्याला पॉसिबल नाही होते, कारण की लॅपटॉपला बॅटरी बॅकअप नाही एवढा की एक व्हिडिओ कट वगैरे होऊन म्हणजे तयार होईन एखादा व्हिडिओ. कारण की आम्हाला पण लई वेळावर राहिला आहे लर्न करायला. तर त्यामुळे आणखीन 1-2 दिवसासाठी आणखीन लेट हो राहिलं आहे. ठीक आहे, बघू. आता मी आहे नेलाकोट्टाईमध्ये, तमिळनाडूमध्ये. तर आता इथून नेलाकोट्टाईमधून आहे ना आपल्याला एक जण पिकअप करणार आहे आणि मग आपल्याला जायचं आहे लोकेशनला, साईट लोकेशनला. तर तुम्ही पाहू शकता नेलाकोट्टीचं बस स्टॉप. तुम्हाला थोडी झलक दाखवतो. हे फुल मार्केट आहे. तर आपल्याला इथं आज नेलाकोट्टाचा आहे ना बाजार मिळाला आहे. आपण तो एक्सप्लोर करू आजच्याला. त्याच्या आधी तुम्ही ना हे आप्पे बघा फक्त. आप्पे आहे का आप्पा आहे. सगळे फुलंच आहे तिथे. पाकळे आहेत. मिरची, लसूण, कांदा, नारळ. मॉल विलेज आहे त्यामुळे एवढं काही नाही तिथे. रोजच्याच गोष्टी आहेत त्यात. पण इथले फुलं मला थोडे चांगले वाटले. हा इथला कचरा
इथे केळीचे पानं पण मिळत आहे. तर नमस्कार, आज मी मदुराईमध्ये आहे. तर आपण पाहू इथं मदुराईमध्ये की आपल्याला काय बघायला मिळेल. जेव्हा मी चेक केलं तर जवळच मीनाक्षी टेम्पल आहे. तर आणि आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे बॅग वगैरे काही असेल तर तुम्हाला अशा प्रकारे टोकन दिलं जाईल आणि ती जमा केलं जाईल. तर मी दर्शन घेऊन आलो आहे. मी फोन जमा केला होता, तर तो आता मी रिटर्न घेतो आहे. अशा प्रकारचं कूपन राहतं, जमा केल्याच्या नंतर तुम्हाला मिळतं. तर ते तुम्हाला आल्याच्या नंतर परत दाखवावं लागतं आणि मग तुम्हाला तुमचा मोबाईल मिळतो. तर मोबाईल मिळाला आहे. तुम्हाला मी दाखवतो, कारण की आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला परमिशन नाही आहे फोन वगैरे घेऊन जायची. कॅमेरा पण नाही, काहीच नाही. इवन तुम्ही बॅग पण घेऊन नाही जाऊ शकत. पाहू शकता तुम्ही जे आतमधल्या साईडनं दिसतंय ना भिंतीच्या पलीकडे, तर तो सगळा मंदिराचा परिसर आहे. आणि हे बाहेरने रोड आहे चौबाजूने. इथं टायमिंग वगैरे आहे. इथं आपण क्लोजिंग टाईम वगैरे. बसमध्ये मला तिथं जास्त काही शूट करता नाही आलं, कारण की मी अजून पब्लिकमध्ये अनकम्फर्टेबल आहे कॅमेरासोबत बोलण्यासाठी. हां, तर मी आत्ता सांगतो तुम्हाला. तिथं आतमध्ये खूप सारं जे आपले दगड आहेत ना, तर त्यापासून बनवलेलं स्ट्रक्चर आहे सगळं काही. जे कॉलम वगैरे आहेत ते पण त्याचेच आहेत, दगडाचेच आहेत. वरती स्लॅब जर पाहिला ना तर आपलं सिमेंट वगैरे काही नाही आहे. वरती स्लॅबला पण त्यांनी दगडाचंच हे बनवलेलं आहे. आपले छोटे छोटे पीस बनवलेले आहेत आणि तेच त्यांनीच कवर केलेलं आहे पूर्ण स्लॅब. पण अख्खं जे स्ट्रक्चर आहे मंदिराचं ते सगळं आपल्याला दगडामध्येच बघायला मिळतं आहे तिथं. आणखीन आतमध्ये मूर्ती आहेत बऱ्याचशा, ज्यांची आपण नाव पण नाही ऐकले कधी. एवढ्या देवांच्या मूर्ती आहेत. मी म्हणजे मेन ठिकाणीच गेलो, फक्त पूर्ण फिरता नाही आला मला कारण की मी एकदाच एका ते मंडप, आपण त्याला सभा मंडप म्हणू शकतो त्या टाईप, म्हणजे एवढं मोठं तिथं हे परिसर आहे आतमध्ये. तर एका ह्याच्यातच शिरलो मी. ते धुन एक्झिट कसं करायचं हेच डिफिकल्ट झालं, कारण की एकदा आतमध्ये शिरल्याच्यानंतर वरचं फक्त बाजूनी तुम्हाला सगळीकडं फक्त खांबच दिसतात. त्याच्यामुळं मग मी एक्झिट करत एका ठिकाणी आलो. असं बघा तिथं मध्ये पाणी वगैरे आणि त्याच्या सगळ्या कडीनं अशा पायऱ्या वगैरे आहेत. तो फोटो मिळेल तुम्हाला गुगलवरती. तर तिथं आल्याच्यानंतर ते जे गोप्रो आहे
तसं तसं एक्झिट करत गेलो आणि मग मी त्या दरवाजाला बाहेर निघलो. तर आतमध्ये आणखीन एक सीन म्हणजे असंच फिरता फिरता एक गणपतीचं टेम्पल आहे आणि त्याच बाजूला हत्ती पण आहे आतमध्ये एक. त्याला 10 रुपये दिल्याच्या नंतर ते आशीर्वाद देत होता सोंडीना. मी गेलो त्याचा टाईम झाला वाटतं, तो लगेच आतमध्ये गेला राव आशीर्वादच राहिला. तर पुढल्या वेळेस नक्कीच आपण प्लॅन करू त्याचा. तर सध्या मी कवर करायचा प्रयत्न करतो आहे की म्हणजे कवर म्हणजे थोडक्यात शिकण्याचाच प्रयत्न करतो आहे अजून पण की कसं राहतं नेमकं, कन्सेप्ट कशा राहतात. मी अजून काय असं डायरेक्ट कोणाला अजून फॉलो वगैरे काही केलं नाही आहे. म्हणजे असे काही कॉन्टेंट बघितले नाही आहे की कसे कॉन्टेंट शूट करायला पाहिजे, काय काय आणखी नाही पाहिजे. इवन मी अजून म्हणजे मीनाक्षी टेम्पल हे फक्त मी ऐकलं होतं. मीनाक्षी टेम्पल हे एक टेम्पल आहे आणि आजकाल ते लोकेशन वगैरे सर्च करून ते जवळ असल्यामुळं मग मी प्लॅन बनवला होता की आपण तिथं जाऊ. तर त्याच्याबद्दल माझे